नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 26 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितलं होतं की पिऊनने ऋषभ आणि रियाच्या टिफिनची अदलाबदल केली आहे. करीमला ऋषभने त्या नंबरचा पत्ता काढायला सांगितला आहे. आता पुढे बॉस त्या नंबरची लोकेशन सध्या नाशिक जवळच्या एका गावात दाखवत आहे. करीम, तू त्या गावी जाऊन त्या माणसाची चौकशी कर आणि महत्त्वाचं म्हणजे तो जो कोणी माणूस आहे तो खरं बोलत आहे की खोटं ते हे आधी शोधून काढ. ऋषभ: ओके बॉस. करीम: चल निघूया. ऋषभ. करीम ऋषभला घरी सोडतो. घरी यायला त्याला 9 वाजते. मॉम त्याची वाट बघत असते. मॉम काही बोलणार तोच ऋषभ बोलतो, आलोच मॉम मी फ्रेश होऊन. ऋषभ. सगळेजण त्याची डायनिंग टेबलवर वाट बघत असतात. ऋषभ येताच तो डॅडकडे बघतो आणि एकदा मॉमकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावर मिश्रित भाव उमटतात. खरं काय असेल? डॅडनी मॉमला धोका दिला असेल का? डॅडशी बोलू का या विषयावर मी? पण डॅड सगळं खरं सांगेल का मला? नाही, नको, मी स्वतः ह्या सगळ्यांचा शोध लावेल. ऋषभ आपल्याच विचारात जेवण करत असतो तर मॉम दुपारच्या मंदिरातील किस्सा डॅडना सांगत असतात. पण ऋषभचं त्याच्याकडे लक्षच नाही बघून त्या त्याला विचारतात, ऋषभ, अरे काय झालंय बाळा? तू असं टेन्शनमध्ये का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? मॉम काळजीत त्याला विचारतात. त्यावर ऋषभ मनातले सर्व विचार झटकून टाकतो. नाही ग मॉम. ऋषभ, तुझ्या मॉमने सून पसंत केली आज. तुझी काही सुटका नाही आता. डॅड ऋषभची मस्करी करत बोलते. काय हो तुम्ही? मी फक्त काय झालंय ते सांगितलंय तुम्हाला. पण मुलगी छान होती. मला सांगते. मॉम पुढे त्या मुलीबद्दल बोलणार तोच ऋषभ विषय बदलवत बोलतो. बाय द वे मॉम, आज तू खिचडी छान बनवली होतीस. असं म्हणून ऋषभ जेवण आटपून रूममध्ये निघून जातो. खिचडी? मॉम: माया, तू खिचडी बनवली होती का आज? म्हणजे ऋषभच्या टिफिनमध्ये दिली होती का? मॉम: नाही, तुम्हीच तर मला ऋषभ बाबाला इडली सांबार द्यायला सांगितला होता. माया: मग याने खिचडी का म्हटलं? मॉमने विचार करत विचारलं. अहो मिसेस रणदिवे, तुम्ही जरा जास्त विचार करताय. चुकून खिचडी निघालं असेल त्याच्यातून. सुधाकरराव बोलून निघून जातात. ऋषभ गॅलरीमध्ये उभा असतो. त्याचवेळी त्याला काहीतरी आठवतं. दिवसभरातील गडबडीत तो 2 दिवसाआधी करीमला सांगितलेलं काम पार विसरलेला असतो. तो करीमला फोन करतो. करीम, ते मिस रियाची चेन चोरणाऱ्यांचं काही पत्ता लागलाय का? ऋषभ: सर, मी माझी माणसं कामाला लावली आहेत. एक विश्वासू माणूस आहे जो सध्या पुण्यातच आहे. तो माहिती काढतोय. लवकरच माहिती मिळेल आपल्याला. करीम: ओके. ऋषभ फोन कट करतो. त्याचवेळी डोअरवर टकटक ऐकू येते. डॅड तुम्ही या ना. ऋषभ: सगळं ठीक आहे ना ऋषभ? काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर तसं सांग, मी बघतो त्याच्याकडे. सुधाकरराव गंभीरपणे बोलत होते. नाही डॅड, काहीच प्रॉब्लेम नाही. बस कामाचं थोडं लोड आहे. मिस्टर शहाचं प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे, सो काम वाढलं आहे. ट्रस्ट मी. ऋषभ: तसं असेल तर ठीकच आहे, पण मलाही आज तू टेन्शनमध्ये वाटला म्हणून तुला विचारायला आलो. तुझ्या मॉमसमोर मी काही बोललो नाही. ती उगाच टेन्शन घेत बसते म्हणून. डॅड: डॅड, एक विचारू का? ऋषभ: अरे बिंदास विचार. डॅड: तुम्ही आपलं गाव कधी सोडलं? म्हणजे इकडे मुंबईत कधी आला? ऋषभ त्याला काय विचारावं हेच कळत नव्हतं. तुझ्या मॉमशी लग्न झालं आणि मी इकडे आलो म्हणजे बरेच वर्ष झाली. का रे, आज हे का आठवलं तुला? डॅड: नाही, असंच. आजोबांनी तुम्हाला येऊ दिलं इकडे? म्हणजे त्यांना गावाबद्दल खूप प्रेम आहे ना? ऋषभ: सुधाकररावांनी एक हुंकार भरत होकार दिला. आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवे.